तुम्ही बांधकाम कामगार आहात का? किंवा तुमच्या घरात कुणाकडे बांधकाम कामगार कार्ड आहे का? जर असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण सरकार आता बांधकाम कामगारांसाठी मोठी आर्थिक मदतही देत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहताय सोम मराठी सपोर्ट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार शैक्षणिक योजनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अनेक कुटुंबांमध्ये मुलांचं शिक्षण फक्त पैशांअभावी अर्धवट राहतं. शाळेची फीस, कॉलेजचा खर्च, पुस्तके, हॉटेल्स, प्रवास हे सगळं सांभाळताना पालकांना खूप अडचणी येतात. पण जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळू शकते. आता ही योजना नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊयात. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवली जाणारी ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पहिलीपासून ते पुढे कॉलेजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा हा मिळत असतो. काही वेळा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांपर्यंत मदतसुद्धा दिली जाते. विशेष म्हणजे ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, मेडिकल, नर्सिंग अशा व्यावसायिक कोर्सला सुद्धा मदत मिळू शकते. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. पालक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि त्यांचं बांधकाम कामगार कार्ड सक्रिय असणं खूप गरजेचं आहे. आता प्रश्न येतो, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो? जर तुमचे आई किंवा वडील बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असतील आणि विद्यार्थी शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतील तर त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. आता लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत हे पाहूयात. विद्यार्थ्यांचं आधार कार्ड, बँक पासबुक, शाळा किंवा कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाची मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगार कार्ड. काही वेळा उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कागदपत्रे ही मागितले जाऊ शकतात. मित्रांनो, अर्ज करताना अनेक लोक चुका करतात. उदाहरणार्थ, चुकीचं बँक अकाउंट नंबर, अपूर्ण कागदपत्रे किंवा कामगार कार्ड एक्सपायर झालेलं असतं आणि त्यामुळे अर्ज हा रिजेक्ट होतो. म्हणून अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती व्यवस्थित तपासूनच अर्ज करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं, हा अर्ज कुठे करायचा? तर मित्रांनो, हा अर्ज ऑनलाईन पोर्टलवरून तुम्हाला करता येतो किंवा जवळच्या सुविधा केंद्र CSC सेंटर किंवा कामगार कार्यालयातूनही भरता येतो. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर एखाद्या CSC सेंटरची मदत घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकांना ही योजना माहीतच नसते आणि त्यामुळे पात्र असूनसुद्धा हजारो रुपयांचा फायदा हा त्यांना मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळेल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या सरकारी योजना, नवीन GR अपडेट्स आणि ऑनलाईन अर्जाची माहिती मराठीत पाहण्यासाठी आपल्या पेजला, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या योजनेबद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.